बातमी पुण्यामध्ये सध्या नोटाबंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे की काय अशी शंका येऊ लागलेली आहे। कारण शहरातील बहुतेक भागातील एटीएम मध्ये पैशांची वाणवा आहे। कित्येक एटीएम बंद आहेत। जे एटीएम सुरू आहे तिथे नागरिकांना रांगा लावून पैसे काढावे लागतात। रिझर्व्ह बँकेकडून बँकांना पुरेशी रोकड मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं बँकांकडून सांगितलं जात आहे। नोटाबंदीच्या निर्णयानंतर नोटांची चणचण लोकांना जाणवली होती। जवळजवळ 3 महिन्यानंतर एटीएम्स मध्ये 2000 आणि 500च्या नोटा लोकांना मिळू लागल्या होत्या। परंतु परत एकदा गेल्या 2-3 दिवसांमध्ये बरेच एटीएम शहरामध्ये बंद आहेत। आता आपण आहोत पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये। या ठिकाणी SBIचं एटीएम आहे। हा एटीएम आउट ऑफ सर्व्हिस आहे। नो कॅश अवेलेबल नाही आहे या एटीएम मध्ये। त्याचबरोबर लागूनच याला ॲक्सिस बँकेचा देखील एटीएम आहे। तो एटीएम देखील या ठिकाणी बंद आहेत आणि लोकांना त्यांना पैसे मिळत नाहीये। लोक वारंवार चक्रा मारतायत एटीएम टू एटीएम, परंतु लोकांना पैसे मिळत नाहीयेत आणि लोकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाल सहन करावे लागतात। काही लोक आहेत या ठिकाणी जे एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आलेले आहेत। किती एटीएम फिरला आणि पैसे मिळालेत का तुला? जवळजवळ माझा 11वा एटीएम आहे। 1 तासाभरामध्ये या पूर्ण एरियामध्ये फिरतोय मी आणि हे एटीएम मी लास्ट 2 दिवसाला बंदच पाहतोय। पुण्यामध्ये पेठांमधले मी आता जवळ 7 ते 8 एटीएम बघितले। या ठिकाणी पण एटीएम बंद आहेत। पैसे निघण्याचा काही मार्गच होत नाही। तर या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणात लोकांना या ठिकाणी हाल सहन करावे लागतात। एटीएम मधून पैसे निघत नाहीये। त्याचबरोबर स्टेट बँकचा एटीएम बघितला आपण, ॲक्सिस बँकचा म्हणजे हे दुसरा एटीएम आहे शेजारीच, पण हा देखील एटीएम बंद आहेत। काल देखील आपण बरेच एटीएम पाहिले असतील। काल देखील पुण्यात हीच परिस्थिती होती आणि म्हणजे पुण्यात याच एरियामध्ये याच भागामध्ये नव्हे तर अनेक ठिकाणी पुण्यामध्ये अशीच परिस्थिती आहे। लोकांना अनेक प्रश्न पडतायत की खरंच कारण काय आहे, एटीएम का बंद आहेत, का RBI कडून बँकांना पैसे येत नाहीत, का बँका या एटीएम मध्ये पैसे टाकत नाहीत, काय नक्की त्रास काय आहे, प्रॉब्लेम काय आहे, असा प्रश्न आता लोकांना पडलाय। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मिकी घई, ABP माझा, पुणे।